गुडे जो यष्टरक्षक आहे अगदी यष्टांच्या जवळ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले यष्टरक्षण झालं होतं, मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग मध्ये सुरक्षित आहे. केशव घोडविंदा आणि कार्तिक शेलार अशी ही जोडी. बॅकफूटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक खूप चांगला चेंडू, मात्र पंचांचा इशारा येतोय हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल, पहिला एक्स्ट्रा चेंडू इथे पडला गेलाय. धावफलक 3 या धावसंख्येवर दिला गेलाय. मात्र गोलंदाजाला चांगल्या प्रकारे हा चेंडू फील्ड करता आला नव्हता आणि एक धाव ही कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 4 या धावसंख्येवरती. हा चेंडू आपण पाहतोय खेळपट्टीच्या बाहेर पडला गेलाय, कारण पंचांच्या माध्यमातून हा चेंडू नो घोषित केला गेला. म्हणजे पुढचा चेंडू एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल. फ्रीडचा चेंडू आहे. पाहतो आपण ऑन साईडला फटका केला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण झाले. धावचीची संधी, मात्र फेकी ही खराब झालेली आहे. बघा, दोन्ही गाड्या एकाच रुलावरती गेल्यात. फेकी खराब झाली होती, मात्र बॅकअप आला आणि किशोर गांगुर्डे यांनी कुठली चुकी केली नाही. सरळ चेंडू यष्टरवरती लावला आणि फलंदाज, पहिला फलंदाज हा बाद झालेला आहे. पंच चेंडूकडे टाकून झालेत 5. यस, थँक्यू. आपण विकेट किपरनं चेंडू हा सोडून दिला आहे, कारण बॅट्समन देखील बीट झाला, विकेट किपर देखील बीट झाला आणि हलकासा एज लागलं होतं, आउटसाइड एज. एक सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावाने धावफलक 7 या धावसंख्येवरती. 7 रन्स आपण पाहतोय. 7 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. रोहित आलाय दुसऱ्या षटकाचा, पहिला चेंडू उचलून सापडलाय, यष्टांच्या मध्ये सापडलाय. रोहित यांनी पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलेली आहे. आई माझी सत्वाची कारल्याची एक विरामाऊली गो, आई माझी सत्वाची कारल्याची एक विरामाऊली. कारले डोंगरी चैता सप्तमी निघे तुझी पालुकी. अनिश न्यू बॅटर आलेला आहे. रोहित याने पहिल्याच बॉलवरती सफलता मिळवलेली आहे. पुन्हा एकदा बॅटचा एज आणि पुन्हा एकदा झेल. बॅक टू बॅक फलंदाज इथे बाद होत आहेत. गावदेवी महाजन पाडा आपण पाहतोय संघ अडचणीमध्ये सापडले आहे, कारण बॅक टू बॅक 2 विकेट. गोलंदाज हॅट्रिक वरती आलेला आहे. यस, कमांड इज
माझी सत्वाची कारल्याची एक विरामाऊली ग आई माझी सत्वाची कारल्याची एक विरामाऊली. रोहित हॅट्रिक वरती आलेला आहे. नवीन बॅटर अजित. आणखीन एक चांगले चेंडू या हाताला गेलाय. ज्या प्रकारे आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा संघाची बॅटिंग सध्या तरी चालू आहे. टॉस गमावल्यानंतर त्याने बॅटिंग करण्याची संधी मिळालेली आहे आणि बॅटिंग करत असताना आपण पाहतोय बॅकफुटवर जाताना दिसतोय संघ. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. यावेळेस बघा फटका खूप चांगला केला गेला, मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेला त्या क्षेत्रामध्ये. झेल सुटला जाईल. बघा त्याचं बॅलन्स थोडंसं बिघडलं होतं, चेंडूवरती नजर देखील नव्हती आणि झेल सुटला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावन करता चौकार. बघा फटका खूप चांगला केला गेला, मात्र क्षेत्ररक्षक फलक 11 धावसंख्येवरती. 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. स्वतःला ब्लॉक करून घेतलं यावेळेस फलंदाजाने. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. 12 रन्स 12 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकामध्ये चेंडू टाकून चालेत 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. खूप चांगली सुरुवात आई मर्दवी राजावली बी या संघाच्या माध्यमातून झालेली आहे. मिस टाइम फटका झालेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. आणखीन एक विकेट जाण्याची दाट शक्यता आणि यस विकेट. आणखीन एक विकेट इथे गमावलेला आहे. षटकाची समाप्ती. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जर आपण बघितलं तर फक्त आणि फक्त 12 धावा. 4 गडी बाद 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. थँक्यू. उमेश येतोय 3रं षटक हाताळण्यासाठी. उमेश यांनी देखील खूप चांगली सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवर निर्धावच्या स्वरूपात पहिला सामना कदाचित आपल्याला लो स्कोरिंग पाहायला मिळू शकतो. ज्या प्रकारे ते फलंदाजी चालू आहे, फलंदाजांची 4 विकेट आतापर्यंत गमावल्यात. फक्त 12 धावा धावफलकावरती. 3रं षटक मार्गस्थ आहे. यानंतर आज जुदो आणि नागली आणि एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा असा मॅच असेल. दोन्ही संघांनी लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आणि बघा फलंदाज बाद होतोय. 5वा गडी इथे बाद झालेला आहे. अर्धा संघ हा माघारी परतलेला आहे. भावेशने देखील खूप चांगली बॉलिंग केली. त्यानंतर रोहिताने देखील खूप चांगली बॉलिंग केलेली आहे. आणि आता उमेश आपण पाहतोय ते चांगली सुरुवात करून देतोय. पहिला चेंडू निर्धावाला, त्यानंतर विकेट. गावदेवी स्पोर्ट्स महाजनवाडा संघाचे जे फलंदाज आहेत थोडेसे आपण पाहतोय अडचणीमध्ये सापडलेत. कारण इथे पार्टनरशिप होत नाहीये. पार्टनरशिप होणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस एखादी पार्टनरशिप होते त्यावेळेस गोलंदाज देखील थोडेसे प्रेशरमध्ये येतात. मात्र तसं कायला पाहायला मिळत नाही आहे. आणि
फलंदाज खराब कामगिरी करतायत. गोलंदाजी खूप चांगली होताना दिसते मरुदेवी राजवली संघाकडनं. यावेळेस आपण पाहतो आणखीन एक विकेट जाण्याची दाट शक्यता आणि यस आणखीन एक विकेट इथे गमावली जाते. दीपक आल्या पावली माघारी परततोय. बघा इथे जर आपण बघितलं तर आयाराम गयाराम या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. गावदी स्पोर्ट्स महाजनपाडा संघ 6वा गडी इथे बाद होऊन माघारी परततोय. उमेश इथे हॅट्रिक वरती आलेला आहे. रोहित आपण पाहतो अगोदर हॅट्रिक वरती आला होता. हॅट्रिक पूर्ण झालेली नव्हती. आता उमेश हॅट्रिक वरती आलेला आहे. नव्याने फलंदाज नितेश जाधव इन झालेला आहे. त्यानंतर आयजुदा आणि नागले आणि एकलव्य स्पोर्ट्स मांगरुळणीपाडा या दोन संघादरम्यान मॅच असेल तर आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. त्यानंतर विघ्नता स्पोर्ट्स बेलकडी आणि आई गावदेवी जांभूलपाडा. आणखीन एक सिंगल धाव. या सिंगल धावेनिशी धावफलक 13 या धावसंख्येवरती 13 रन्स आपण पाहतोय. 13 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. तिसरे षटक मार्गस्थ आहेत. चेंडू टाकून झाले ते 4. यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर केट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू पडल्यानंतर आपली दिशा बदलतोय. एक धाव कंप्लीट आणि बघा कॉलिंग झालेला नाहीये आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सध्या तरी बॅट्समन प्रेशर मध्ये दिसत आहेत. जेवढे बॅट्समन आपण पाहतो या स्ट्राईक पासून दूर राहण्याचा प्रयत्न करतायत. सातवा गडी इथे बाद होऊन माघारी परततोय. योगेश येतोय. योगेश घोडविंदा न्यू बॅटर. फलंदाज बाद झालेत 7. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. उमेश यावेळेस खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. मात्र शतरक्षक आहे तिकडे रोहित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ही धाव देखील धोकादायक ठरू शकते. मात्र 2 धावा. बघा फेकी थोडीशी खराब झाली. त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा पालून पूर्ण केल्या. धावफलक 2 ने पुढे सरसावला जातोय. तो म्हणजे 16 या धावसंख्येवरती 16 रन्स 16 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटकाची आपण पाहतोय समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 16 धावा 7 गडी बाद 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. थँक्यू डीजे. अख्खूट टप्प्याचा चेंडू खूप चांगला फटका केलाय. मात्र शतरक्षक आहे तिकडे. झेल ड्रॉप जीवनदान. दोन धावा इकडे पलून पूर्ण केल्या गेल्यात. खराब शतरक्षण. या अगोदर देखील त्या शतरक्षकाने एक झेल सोडला होता. त्याची आता बदली केली जाते. बघा त्याला प्रमोशन केलं जाते. प्रमोशन केलं गेलं त्याचं. कव्हर क्षेत्रामध्ये त्याचं प्रमोशन केलं गेलंय. अमर आणि योगेश असे 2 फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस खूप चांगला फटका. गॅप शोधलाय आणि हा चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर हा चेंडू 4 धावां करता.
negative DJ. केलाय एक किशोर वर्गन आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. बघा यावेळेस खूप चांगले चेंडू, यष्टिरक्षण खूप चांगलं झालेलं आहे किशोर गांगुर्डेकडनं. बॉलर देखील पाहतोय पण किशोर वर्गना. पहिल्या चेंडूवरती झेलचीची संधी होती, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर तिसरा चेंडू हा निर्धावलेला धावफलक 22 धावा 22 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. यावेळेस पाहतोय पण खूप चांगला फटका ते पाहायला मिळतो. शतरक्षक जज करण्याचा प्रयत्न करतोय मात्र चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरता करता षटकार. बघा अमर आता कुठेतरी हात खोलताना दिसतोय. अमर यांनी कुठेतरी गेअर चेंज केलेत. 6व्या क्रमांकावरती अमर आला होता. त्याला स्ट्राईक जास्त मिळाली नव्हती आतापर्यंत, फक्त 3च चेंडू खेळलेत अमर याने. त्यांनी 12 धावा बनवल्यात. खोट्यापाचा चेंडू यावेळेस देखील खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. मारायचा तो ऑन साईडला मात्र चेंडू गेला ऑफ साईडला. एक धाव कंप्लीट. रोहित आहे तिकडे चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पुन्हा एकदा अमर आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. या षटकामध्ये चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. धावफलक जाऊन पोहोचते म्हणजे 30 धावा. एक सन्मानजनक स्कोर धावफलकावरती लागला जातोय. वेळेस पण 9 चेंडूची हाताळणी झाली आहे. भीमर चेंडू त्या हाताला गेलाय. आणि यावेळेस काय घडलंय तर खराब क्षेत्ररक्षण. 3 धावा पलून पूर्ण केल्या जात आहेत. बघा खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 9 आणि आपण पाहतोय 3 धावा पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 4 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. 34 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. बघा पहिल्या 2 षटकामध्ये काहीच धावा धावफलकावरती लागल्या नव्हत्या, मात्र या षटकामध्ये भरपूर धावा येताना दिसत आहेत. 34 धावा. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉय चेंडू आहे. चेंडूला किंकडे फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिकडे येतोय. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न फेकी झालेली आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज होतोय बाद. 35 धावा आणि 36 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. तर 24 चेंडू आणि विजयासाठी 36 धावा. चला नेक्स्ट मॅच आई जिवदानी नागले आणि एकलव्य स्पोर्ट्स मागोर्णीपाडा टीम. जिवदानी नागले संघाचं इथे आगमन झालेलं आहे. एकलव्य स्पोर्ट्स मागोर्णीपाडा टीम जर आपण उपस्थित झाला असाल तर आपली उपस्थिती नोंदवा. आपला संगणक लगेच आपण पाठवून द्या. माझ्या हरी केलाय क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझे विकेट विकेट. माझ्या हरी केलाय क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. माझी भेट झाली मैदानावरी नदीला तर तूच माझे बसलीस पोरी. रोज रोज येस पुरा माझे बंगारी ना साधी तू समजू नको मला तू पोरी. हातानं बॅट तुझे दिसते भारी ना मी पण हाय क्रिकेट लवर पोरी. मैदानात पोर तुझा दरार भारी ना पिता ही दुनिया सारी तुझ्यावरी. पोरी माझ्या हरी केलाय क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. माझ्या हरी केलाय क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. गावाची पोर सारी माझी गजोडी ना मी तर
नाही वाटत आम्हाला. कोणी माझ्या हरी केलाय क्रिकेट क्रिकेट, तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. तुला माझे हरी केलाय क्रिकेट क्रिकेट, तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. हॅलो, चला एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा टीम आपला संगणक पाठवून द्यायचा टॉस करण्यासाठी आणि जीवदानी नागले टीम, चला दोन्ही संघाचे संगणक टॉस करण्यासाठी या. छत्तीस धावांचा आव्हान हे सेट केलं गेलंय. 9च्या सरासरीने या धावा पूर्ण करायच्या असतील. जयेश आणि रोहित ही सलामीची जोडी स्ट्राईक वरती पाहतोय. रोहित नॉन स्ट्राईक वरती जयेश, तर पहिलं षटक हाताळण्यासाठी ओपेश. पहिलाच बॉल वेग फान चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू हा निर्धाव आलेला. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे ती म्हणजे ओपेश आणि अखुट्याचा चेंडू ऑन साईडला खूप चांगला फटका खेळला गेला. शतरक्षक आहे तिकडे, शतरक्षक देखील खूप चांगलं झालेलं आहे. धावची जी संधी देखील निर्माण झाली होती, मात्र आपण पाहतोय चांगलं बॅकअप स्वतः गोलंदाजाने दिलेला आहे. एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. प्रति षटकामागे आपण पाहतोय 9च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या आहेत आणि एक सिंगल धाव. अखुट्याचा चेंडू इशारा बॉल करण्याचा प्रयत्न, शतरक्षक आहे तिकडे जज करतोय आणि खूप चांगला झेल देखील पकडतोय. पहिला गडी इथे बाद होतोय. जयेश बादून माघारी परततोय. थँक्यू. चला जाऊया आपण टॉस कडे. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय प्रकाशजी देवलीकर साहेबांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. टॉस इथे केला जातोय. एकलव्य स्पोर्ट्स मागोर्णीपाडा टीम आणि जीवदानी नागले मागोर्णीपाडा टीमने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी जीवदानी नागले संघाला इथे आमंत्रित केलेले आपण पाहतोय. आपले जे मान्यवर आहेत ते सध्या ते रजा घेत आहेत. सन्माननीय मनोज भगत साहेब आपण पाहतोय, दिशा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, त्यानंतर प्रकाशजी देवलीकर साहेब, मनोजजी गांगडा, त्यानंतर संतजी बुरकुंड, त्यानंतर आपण पाहतोय देवेंद्रजी भोसकर आपल्यापासून रजा घेत आहेत. तर हा चौकार आहे. चौकार येतोय. चौकारांशी धावफलक 5 या धावसंख्येवरती. छत्तीस धावांचं टार्गेट आहे. 36 धावा या विजयासाठी पूर्ण करायच्या आहेत. आज राहुल अंधेर यांचा आज वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि हा संध्याकाळी नक्कीच मेजवानी आहे. पण खूप चांगला फटका खेळला गेला, मात्र शतरक्षक आहे तिकडे. झेल होण्याची दाट शक्यता. आणखीन एक विकेट मिळाली असती, मात्र झेल होतोय. ड्रॉप, जीवनदान, आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद दिला जातोय फलंदाजाला.
पकडा कॅच जिंका मॅच. सोडाल कॅच नक्कीच तुम्ही हाराल मॅच. हे क्रिकेटचं सूत्र आहे. सूत्र सोडवता आलेलं नाही आहे. झेल झाला ड्रॉप. धाव फलकावर धावा लागल्या जात आहे 7. 9च्या सरासरीने या धावा विजयासाठी पूर्ण करायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यात. एक विकेट देखील गमावलाय. दुसरी देखील विकेट मिळाली असती मात्र शतरक्षकाने झेल सोडलाय. आता जर बघितलं तर 18 चेंडू आणि या विजयासाठी अजूनही धावींची गरज आहे ती म्हणजे 29. 18 चेंडू आणि 29 धावींची गरज आहे. आज हवेचा वेग जर आपण बघितला कुठेतरी जास्त दिसतोय. आपण या अगोदर 2 स्पर्धा बघितल्या या मैदानावरती. त्या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर हवेचा वेग थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र या स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं ना तर हवेचा वेग कुठेतरी जास्त पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. यावेळेस बघा खूप चांगला फटका. यावेळेस आपण पाहतोय 6 धावांची मोहर उठवलाय. खूप चांगला स्ट्रोक. बघा या अगोदर संधी मिळाली होती फलंदाजाला आणि ती संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत असताना षटकार ठोकलाय रोहितने. षटकार आल्यानंतर थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये फेर बदल होताना दिसतोय. धावफलक 13 या धावसंख्येवरती 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चला जास्त वेळ खर्च करू नका. प्रकाश फुलटॉस चेंडू आहे. फायदा उचलता आलेला नाहीये. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. शतरक्षक तिकडे आहे. 2 धावा इथे बोलून पूर्ण केल्या जातील. फुलटॉस चेंडूचा फायदा काही उचलता आलेला नाहीये आणि 2 धावा इकडनं पलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 पुढे सरसावला जातोय तो म्हणजे 15 या धावसंख्येवरती. 15 रन्स 15 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील चेंडू टाकून झाले ते 2. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रकाश हा चेंडू थोडासा पुढे ठेवला होता. पाहतोय मिसफिल्ड. बघा खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि हे खराब क्षेत्ररक्षण सातत्याने पाहायला मिळतंय आई गावदेवी महाजनपाडा या टीमकडनं. पहिल्या 3 चेंडूवरती 10 धावा आलेल्या. धावफलक 17 या धावसंख्येत जाऊन पोहोचलाय. बघा इनफिल्डच्या वरून खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतो. शतरक्षक आहे या फटक्यासाठी. फक्त एक सिंगल धाव मिळालेली आहे. या सिंगल धावणीचे धावफलक 18 या धावसंख्येवरती. 18 रन्स 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॅकफुट जाऊन फक्त हलक्या त्यांनी चेंडूला ऑन साईडला खेळून काढलं होतं. फक्त एक सिंगल धाव मिळेल. इथे जर बघितलं तर कुठल्या प्रकारे प्रेशर घेत नाही फलंदाज. सिंगल डबल कुठेतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. फक्त एक सिंगल धाव. सिंगल धावणीचे धावफलक 19 या धावसंख्येवरती. 19 रन्स 19 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत.
अवलेच पादोपान मिस टाइम फटका झालेला शतरक्षक येतो. या अगोदर हा शतरक्षकाने खूप चांगला झेल पकडला होता, मात्र यावेळेस त्याने झेल सोडलेला आहे. 2 धावा इकडे आपण पाहतोय. पळून पूर्ण केले जातील. धावफलक 2 ने पुढे सरसावला जाते, तो म्हणजे 21 या धावसंख्येवरती 21 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही विजयासाठी 15 धावींची गरज आहे. एकवीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूंमध्ये 15 धावींची गरज आहे. 36 धावांचं टार्गेट टापाबाद ठेवला गेलाय आणि कुठेतरी खराब शतरक्षण आपण बघितलं पहिल्या या 2 षटकांमध्ये आणि त्याचा फायदा उचलला फलंदाजांनी. खूप चांगली कामगिरी आतापर्यंत झालेली आहे. दर्शन दे 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 साई तू मला, दर्शन दे 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 साई तू मला, दर्शन दे 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 साई तू मला, दर्शन दे 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 साई तू मला. थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 15 धावींची गरज आहे. नितेश येतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी इकडनं कमबॅक होऊ शकतो. चांगले षटक टाकावं लागेल, निर्धाव चेंडू टाकावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील. ब्रेक थ्रूची गरज आहे यावेळेस माझ्या टीमला. यावेळेस पाद्यापन चेंडू हवेमध्ये शतरक्षक आहे तिकडे. झेलची संधी, झेल सुटला गेलाय. झेल ड्रॉप, सहज सोपा झेल होता, इथे सुटला गेलाय. पकडा कॅच आणि जिंका मॅच. सोडाल कॅच तर नक्कीच तुम्ही हाराल मॅच. ओढ लागली मला, ओढ लागली मला, ओढ लागली मला, तुझ्या नावाचं येड लागलं, झोप येत नाही मला. मनात साई, ध्यानात साई, ओढ लागली मला. बाबा तुझीच सारी धरती, दिवे पेटती पाण्यावरती. बाबा तुझीच सारी धरती, दिवे पेटती पाण्यावरती. काय सांगू बाबा तुझी लीला, काय सांगू बाबा तुझी लीला. दर्शन दे 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 साई तू मला, दर्शन दे 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 साई तू मला, दर्शन दे दे साई तू मला, दर्शन दे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला. धावफलक 25 या धावसंख्येवरती 25 रन्स आपण पाहतोय. बॅटचं एज आणि यावेळेस मात्र झेल पकडला जाईल. या अगोदर जर झेल पकडले असते ना तर कुठेतरी संघ अडचणीमध्ये सापडू शकला असता. तो म्हणजे राजावलीचा संघ. मात्र झेल सुटले गेले, त्याचा फायदा झाला राजावली टीमला. आणि गावदेवी स्पोर्ट्स महाजरपाडा संघ कुठेतरी बॅकफूट वरती येताना दिसतोय. इकडे देखील आपण पाहतोय अजूनही विजयासाठी 11 धावींची गरज आहे. बॉल बाकी असतील ते म्हणजे 10 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. नव्याने बॅटर इन होतोय किशोर. किशोर अकुट्यापाचा चेंडू, शाळंपोल, पॉवरफुल, यस पॉवरफुल देखील झालेला आहे. किशोरने आले आले इथं मग पाहतो एक मोठा फटका केलेला आहे. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरता. कसारा घाट धुक्याने भरला वाट शिर्डीची दिसत नाही. कसारा घाट धुक्याने भरला वाट शिर्डीची दिसत नाही. पालखी निघाली शिर्डीला पायी, पालखीत बसलाय माझा साई.
वेळेस आणखीन एक खूप चांगला फटका आणि अशा प्रकारे हा षटकार येतोय आणि या षटकाराने हा सामना इथे जिंकलेला आहे. मॅच फिनिश केला जातोय या मोठ्या फटक्याने. किशोर गांगुर्ड्याला 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकले आणि हा सामना त्याने फिनिश केलेला आहे. अवघ्या 36 धावांचं टार्गेट होतं आणि आपण पाहतोय 36 धावा रोखत असताना खराब फिल्डिंग झाली, त्याचा फायदा उचलला गेला आणि या सामन्यावरती माझ्या राजाची शिर्डी वाल्याची आहे दुनिया सारी दिवानी. माझ्या राजाची शिर्डी